काय नरोत्तम जोशी, माझा मुलगा सापडला? या पटकन. तुम्ही सर्वजण माझ्या मुलाला असं कसं शोधू शकणार? हा, जा जा जा, माझ्या मुलाला शोधून काढा. आणि हो, माझी एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही माझ्या पोराला शोधू शकणार नाही. एक मार्ग आहे, एक मार्ग आहे ज्यामुळे तो भीमराव स्वतःहून आमच्याकडे येईल. कसं? तसं वहिनी, भीमला चाळीतून काढणं इतकं भी कठीण नव्हतं. अगं इतक्या वर्षापासून तू बुळ्यावानी राहिली होतीस, पण आता तू ताकदीची झाली आहेस. मग बघ, समदे तुझ्या बाजूने आहेत, समद तुझ्या मनासारखं होतंय. जेजाबाई, हा रुबाब असाच राहू दे. आणि तुझ्या उरलेल्या आयुष्यात भीम कधी तुला विचारणार नाही ना, कधी तुझी अडचण बनणार. या वेळेस तर भीम फक्त चाळ सोडून गेलाय, पण आता त्याला मी परत येऊ देणार नाहीये वहिनी. काय? भीमभाऊ आणि रमा चाळ सोडून गेलेत? लक्ष्मी, कधी आलीस? होय होय, दोघं चाळ सोडून गेले आहेत. बरं, तू आता हे सांग, आनंद कसा आहे? पण अचानक असं काय झालं? का बरं गेले ते दोघं? आनंद कसा आहे लक्ष्मी? हे विचारलंय ना, मग तेच सांग. त्याची जास्त काळजी आहे आम्हाला. असं? काळजी आहे तुम्हाला त्यांची? मग ऐका, डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की त्यांची तब्येत अजून ठीक नाहीये आणि त्यांच्या उपचाराला खूप खर्च येणार आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलंय की ते कधी ठीक होतील हे पण नाही सांगता येणार. सांगितलं मी. आता तुम्ही दोघींनी सांगा की भीमभाऊ आणि रमा कुठे गेले आणि का गेले? जिजाबाई, जाऊन पैसे घेऊन ये. हे घे पैसे, आणि आत्ताच्या आत्ता कोकणात परत जा. आधी आनंदचा उपचार कर. आणि हो लक्ष्मी, भीम आणि रमा का गेलेत, कुठं गेलेत, यापेक्षा जास्त महत्वाचा आहे तुझा पती. अगं धडधाकट आहेत दोघं, आणि चाळ सोडून पहिल्यांदा तर नाही गेले ना. जा. तुम्हाला माहित नाही की माझे पती कसे आहेत, पण आई तुम्हाला माहित आहे ना की जर या पैशांनी त्यांचा उपचार केला आणि हे त्यांना माहिती झालं तर ते मरून जाणं पसंत करतील. आणि एक पत्नी असून मी आपल्या पतीचा जीव नाही घेऊ शकत. आणि जर तुम्ही दोघींनी मला सांगितलं नाही ना, तर मी बाहेर साळकऱ्यांना विचारेन. हे पैसे ठेवा तुमच्याकडेच. भीम, तुमचं तर पूर्ण आयुष्य असं पळण्यातच निघून गेलं असेल ना.
सद्गुरुजी आहे का खालच्या जातीचा असून सायन्स शिकील? आम्ही जो मायक्रोस्कोप डोळ्याला लावून बघतो त्याला हा पण डोळ्याला लावणार, आमच्या टेबलवर बसेल, आमची पवित्रता भंग करेल. खालच्या जातीचा असून नाल्यात उतरायची लाज वाटते? खूप फेकडी आली आहे तुझ्यात. तुला शेवटचं विचारतोय, तू चैन काढून देणार आहेस की नाही? कचऱ्याला तुम्हा लोकांजवळ आपलेपणा जाणवतो. त्यामुळेच रस्त्यावर जिथे जिथे जाणार कचरा तिथेच फेकला जाणार. धैर्य कसे झाले तुझे खालच्या जातीचा असून संस्कृत शिकण्याचे? विश्वातील सर्वात शुद्ध भाषेला विश्वातील सर्वात अशुद्ध माणसाने बोलणे हे पाप आहे. हो, लढाई लढून थकायला तर होतच, आणि ते लपवण्यासाठी पळणं, थकणं हे सगळं तर करावंच लागतं. मी तुमच्यासारखं अजून कोणालाही नाही पाहिलं. खूप छान वाटलं तुम्हाला पाहून, तुम्हाला भेटून. तू माझ्या मुलाला सांगितलं होतंस ना की त्याने मजुरी सोडून शिकावं. तो शिकला. आज बघ, संपूर्ण 5 वर्षानंतर ज्या कारखान्यात तो मजुरी करत होता ना, आज त्याच कारखान्यात 10 मजूर त्याच्या हाताखाली काम करतायत. देव तुझं भलं करो भीमराव. आपण त्या काकींकडे जाऊ शकतो. कदाचित त्यांच्याकडे कोणती जागा असेल लपायला. अभयला जेवण दिलं का? दिलं तर आहे खिडकीमधून, पण माहित नाही की जेवणार की नाही. निर्मलाजींचं सासर हेच आहे ना? हो. नमस्कार. ताट वाढण्याआधी दरवाजा बंद करता येत नाही का? कोणी खालच्या जातीचा माणूस येऊन उभा राहिला तर तिरस्काराने जेवण जाईल का? एवढे चिडू नका तुम्ही. तुम्ही एक गोष्ट समजण्याचा प्रयत्न तर करा. जा आणि दरवाजा बंद कर. हो. नाही खायचंय मला. आधी मला तुम्ही इथून बाहेर काढा. असंच जेवण फेकत राहा तू. तिथंच मरशील, पण त्या खोलीतून तुला बाहेर काढणार नाही. अभयजी, ती कैदाशीन निर्मला माझ्या एक मुलाला तर गिळून बसली. वाटतं की ह्याचा पण जीव घेऊनच शांत होईल. तिने खाल्लं? निर्मलाजींनी खरं काय ते सगळं सांगितलंय. निर्मलाजीच होत्या ज्यांनी त्यांच्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी सगळं केलं. तुम्ही तर तुमच्या मुलाच्या आजाराला गंभीरतेने घेतलं नाही. मग शेवटी निर्मलाजीच होत्या त्या शेवटी दवाखान्यात घेऊन गेल्या आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. हे बघा, अजूनही तुमच्याकडे संधी आहे. तुमच्या दुसऱ्या मुलाचा प्राण वाचवा. अशा पद्धतीने अभयजींनी रोज रोज जेवण फेकून दिलं तर ह्यांचाही जीव जाईल. मग तुम्हाला हा आवाजही ऐकू येणार नाही आणि मग काही करूही शकणार नाही. इथून पुढे कधी येऊ नकोस, आणि जरी आलास तर हा प्रश्न विचारू नकोस की निर्मलाचं सासर हेच आहे का. माझ्या तोंडावर दार बंद करून हे सत्य कधीच लपणार नाही की निर्मलाजींचं सासर हेच आहे. बाबा, काहीच समजत नाहीये बाबा. त्यांची तब्येत ठीक होण्याबिगर अजूनच बिघडत चालली.
डॉक्टरांनी सांगितले की औषधं बदलावी लागतील आणि नवीन औषधं खूप महाग आहेत. कसं होईल सगळं ठीक? लक्ष्मी, तू काळजी करू नकोस पुरी. मी आनंदच्या उपचारामध्ये काही कमी पडू देणार नाही. मग त्यासाठी मला काही करावं लागलं तरी. तुझ्या बाबांवर विश्वास आहे ना? तुमच्यावर तर पूर्ण विश्वास आहे बाबा. फक्त ते ठीक झाले पाहिजे. ते म्हणतात की इथली सगळ्यांची त्यांना खूप आठवण येते आणि त्यांना असं परत परत सोडून यायला मला पण चांगलं नाही वाटत. आमचा तरी आनंद शिवाय कुठं जीव लागतोय का? पण पोरी, तू काळजी करू नकोस. बघ तू, आनंद लवकर बरा होऊन घरी परत येईल. जेवणार तुम्ही की मुलाच्या जाण्याच्या दुःखात उपाशीच राहणार? बोला काहीतरी. मनातलं सगळं ओकून टाका, मनात काही ठेवू नका. आई, पती आहेत ते तुमचे. कमीत कमी त्यांच्याशी तरी असं कठोरतेने वागू नका. हो का लक्ष्मी? मग जेव्हा मी आनंदच्या उपकारासाठी पैसे देत होते तेव्हा माझ्या हातात देऊन तू मला मोठ्या ताटात उत्तर दिलंस? ते कोमलता होती का? आपल्या बाबांना सांगितलं नाही तू की तू काय काय बोललीस मला? आणि माझ्या पतीशी मी कसं बोलावं हे तू मला शिकवू नकोस. हा, तुला तुझ्या पतीची इतकी काळजी असती ना तर तू इथं नसती, कोकणात असती. त्याच्यासाठी उपचार करत असतीस. आता जे पैसे तुला मी दिले होते त्यांनी. आई, ती गोष्ट लक्ष्मी, काही बोलू नकोस पोरी. हिला काहीही बोलण्यात अर्थच नाहीये. ती आता कोणाचंच ऐकणार नाहीये. तिचं डोकं आता फिरलंय. हो, डोकं फिरलंय माझं. तर लवकर सांगा की जेवणार आहात की नाहीये. एवढा रिकामा वेळ नाहीये माझ्याकडे वाया घालवायला. जर नाही खायचं असेल तर सांगा मला, मी माझं जेवण झोपून घेते. जिजाबाई, जेवणात मी पण आणि दादा पण. आणि जिजाबाई, आम्ही दोघं मुळीच दुखी नाही आहोत. ते कसं आहे ना जिजाबाई, की मी आणि दादा आयुष्यभर तर भीमसोबत नाही राहणार ना. भीमला आपली जबाबदारी, रमाची जबाबदारी स्वतःच घ्यायला हवी ना. आपलं सुख दुःख त्याला स्वतः सहन करावं लागेल. आज आम्ही असताना पण तो आपलं सुख दुःख सहन करतोय ना जिजाबाई. त्यामुळे भीम अजून कणखर बनतोय. ही तर आनंदाची गोष्ट आहे ना. आणि आनंदात कोणी उपाशी राहतं का? नाही ना. लवकर लक्षात आलं तुमच्या. दादा, काहीच कळत नाहीये. भीम कुठे आहे, काय करतोय, हे उच्च जातीचे लोक त्याच्याबरोबर काय करतील, काहीच कळत नाहीये दादा. लई लई धन्यवाद त्या काकींचं, का त्यांनी आपल्याला राहायला घर दिलं. कोण आहेत त्या काकू? तुम्ही नाही ओळखत त्यांना. एक दिवस त्या आम्हाला भेटल्या आणि त्या आम्हाला म्हणाल्या होत्या का आज त्यांचा पोरगा लई मोठ्या पदावर काम करतोय आणि ते बी माझ्या नवऱ्याच्या पाठिंब्यामुळं. भीम आले नाहीत अजून. काय होत असेल तिकडे? तुम्ही काळजी नका करू. ते गेलेत ना तुमच्या सासरच्या लोकांशी बोलायला. काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. हो रमा, तुम्ही बरोबर बोलताय. कोणता ना कोणता मार्ग तर नक्कीच निघेल. कोण आहे? कोण? घाबरू नको, मीच आहे.
काय झालं? त्यांनी तुमचं म्हणणं ऐकलं का? खोटी अपेक्षा नाही देऊ शकत मी. अभयजींच्या आई वडिलांनी माझं म्हणणं नाही ऐकलं. तोंडावर दार बंद केलं. अभयजींना त्यांनी कुठल्या खोलीत बंद करून ठेवलंय. त्यांना भेटूही शकलो नाही मी. निर्मलाजी, किती मोठी मूर्ख होते मी की माझ्या सासू सासऱ्यांना माझे आई बाबा समजले. हेच समजत राहिले की ते सासर माझं घर आहे. पण उपयोगाला कोण आलं? त्या काकू, ज्यांच्याशी माझं काहीच नातं नाहीये. फक्त तुम्ही त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्या तुमच्या इतक्या जवळच्या झाल्या की त्यांनी राहण्यासाठी आपल्याला जागा दिली. आणि एक माझ्या सासरची माणसं आहे ज्यांनी मला घरातूनच बाहेर काढून टाकले. तुम्ही शांत व्हा ना. निर्मलाजी, उशिरा का होईना पण तुमच्या सासरच्यांना ह्या गोष्टीची जाणीव नक्की होईल की ते तुमचं महत्व समजू शकले नाही. शांत व्हा तुम्ही. असं रडू नका. तुम्ही तुम्ही जावा, त्यांना सांभाळा. मी त्यावर जेवण बनवते. ठाणेदार साहेब, तो भीमराव खूप कायदा करत असतो. कायद्याच्या शपथा घेत असतो. म्हणतो की तो एके दिवशी कायद्याचं पुस्तक लिहिणार आहे. ठीक आहे, ज्या वेळेस त्याला कायद्याच्या डावपिचात अडकवूयात. नाही समजलं? एक काम करा, उद्या सकाळी त्याला कायदेशीररित्या फरार घोषित करा. सर्व गल्ली बोळात, प्रत्येक चाळीमध्ये जाऊन शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ही बातमी पोहोचवा की तो भीमराव फरार आहे. जशी ही बातमी त्या भीमराव पर्यंत पोहोचेल, नाक घासत येईल आपल्या पुढ्यात, हात जोडेल, माफी मागेल आपली. कारण की कायद्याचा खूपच आदर करतो तो. बॅरिस्टर बनायचं स्वप्न आहे ना त्याचं. कायद्याचा सेवेकरी, न्यायाचा लढवय्या बनायचंय त्याला. त्यामुळेच हा कायद्याने फरार होण्याचा कलंक स्वतःवर लागू देणार नाही तो. नाही, आजपर्यंत हा कायदा त्याची ढाल होता. आता हाच कायदा बनेल त्याचा गळफास. ऐका, ही भीमराव नावाची व्यक्ती कायद्याचा फरारी आहे. जो कोणी याची बातमी देईल त्याला 3 रुपये बक्षीस मिळेल. लक्षपूर्वक बघा हे छायाचित्र. याची जो कोणी बातमी देईल त्याला 3 रुपये बक्षीस मिळेल. हा कायद्याचा फरारी आहे.